मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की 2 जुलै 2025ला लाभार्थ्यांची अंतिम निवड यादी लागणार आहे आणि या यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांचे नाव येईल त्या लाभार्थ्यांना अनुदानाचे पैसे सोडून उर्वरित पैसे भरावे लागतील। मी इथे तुम्हाला GR मधील 12व्या क्रमांकाचा मुद्दा दाखवतोय। या मुद्द्यात पहा काय लिहिलेलं आहे। सदर योजनेत संबंधित लाभार्थ्यास त्याची निवड झाल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच एका महिन्याच्या कालावधीत त्यांच्या स्वहिश्शाची रक्कम जमा करणे बंधनकारक आहे। आता इथे स्वहिश्शाची रक्कम म्हणजे SC ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांची 75% अनुदानाची रक्कम सोडून उर्वरित जी 25% रक्कम आहे ती स्वहिश्शाची रक्कम आहे आणि सर्वसाधारण कॅटेगरीतील लाभार्थ्यांची 50% अनुदानाची रक्कम सोडून उर्वरित जी 50% रक्कम आहे ती सुद्धा स्वहिश्शाची रक्कम आहे। याच GR मधल्या अजून एका मुद्द्यामध्ये पहा काय लिहिलेलं आहे। सर्वसाधारण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित 50% रक्कम तसेच अनुसूचित जाती आदिवासी उपाय योजनेअंतर्गत देय शासकीय अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित 25% रक्कम स्वतः अथवा बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभी करावी लागेल। याचा अर्थ उर्वरित 25% रक्कम आणि सर्वसाधारण लाभार्थ्यांची उर्वरित 50% रक्कम एकतर तुम्ही स्वतः उभी करा किंवा बँकेतून कर्ज काढून उभी करा, असे या GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे। हा GR जर तुम्ही वाचला नसेल तर ahmahbms.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही वाचू शकता। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 गाई आणि 2 म्हशीच्या गटाच्या किमतीची एकत्रित बेरीज करून एकूण बेरजेनुसार किती पैसे भरावे लागतील हे सांगितले होते, पण त्या व्हिडिओवरती भरपूर जणांच्या निगेटिव्ह कमेंट आल्या। आता या व्हिडिओमध्ये आपण 2 गाई आणि 2 म्हशी या दोन्ही गटाच्या वेगवेगळ्या किमतीनुसार किती पैसे भरावे लागतील हे पाहणार आहोत। मित्रांनो, शासनाच्या GR नुसार 2 गाईची एकूण किंमत आहे 1,40,000 रुपये आणि यासोबतच दोन्ही गाईंचा 3 वर्षाचा विमा आहे 16,850 रुपये। आता विम्याचे पैसे धरून दोन्ही गाईंची एकूण किंमत होईल 1,56,850 रुपये। त्यानंतर शासनाच्या GR नुसार 2 म्हशीची एकूण किंमत आहे 1,60,000 रुपये आणि यासोबतच दोन्ही म्हशींचा 3 वर्षाचा विमा आहे 19,258 रुपये। आता विम्याचे पैसे धरून दोन्ही म्हशीची एकूण किंमत होईल 1,79,258 रुपये। यामध्ये SC ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 75% अनुदान आहे। 2 गाईची एकूण किंमत 1,56,850 रुपयाचे 75% अनुदान काढले तर हे होतात 1,17,638 रुपये। म्हणजेच 1,56,850 रुपयामधून 1,17,638 रुपये एवढे 75% अनुदान SC ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांना दिले जाणार। त्यानंतर 1,56,800 रुपयांमधून उर्वरित जी 25% रक्कम बाकी राहील 39,212 रुपये एवढे पैसे SC ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 2 गाईसाठी नगदी भरावे लागणार। त्यानंतर 2 म्हशीची एकूण किंमत 1,79,258 रुपयाचे 75% अनुदान काढले तर हे होतात 1,34,443 रुपये। म्हणजेच 2 म्हशीसाठी SC ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 1,34,443 रुपये एवढे 75% अनुदान दिले जाणार। त्यानंतर 1,79,258 रुपयामधून उर्वरित जी 25% रक्कम बाकी राहील 44,815 रुपये एवढे पैसे SC ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 2 म्हशीसाठी नगदी भरावे लागणार। आता यामध्ये सर्वसाधारण कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 50% अनुदान आहे। 2 गाईंची एकूण किंमत 1,56,850 रुपयामधून 50% अनुदान काढले तर हे होतात 78,425 रुपये आणि उर्वरित जी 50% रक्कम आहे ती सुद्धा 78,425 रुपये एवढी होते। म्हणजे जेवढे अनुदान तेवढेच पैसे सर्वसाधारण कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 2 गाईसाठी नगदी भरावे लागणार आहे। त्यानंतर 2 म्हशीच्या एकूण किमतीमधून सर्वसाधारण कॅटेगरीतील लाभार्थ्यांचे 50% अनुदान काढले तर हे होतात 89,629 रुपये आणि उर्वरित जी 50% रक्कम बाकी राहील 89,629 रुपये। म्हणजे जेवढे अनुदान तेवढेच पैसे सर्वसाधारण कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 2 म्हशीसाठी नगदी भरावे लागणार। आता इथे एक लक्षात घ्या, 2 गाईसाठी SC ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 39,212 रुपये आणि सर्वसाधारण कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 2 गाईसाठी 78,425 रुपये एवढे पैसे नगदी स्वरूपात भरावे लागणार। त्यानंतर 2 म्हशीसाठी SC ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 44,815 रुपये आणि सर्वसाधारण कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 2 म्हशीसाठी 89,629 रुपये एवढे पैसे नगदी स्वरूपात भरावे लागणार।
तर मित्रांनो, या संदर्भात तुमचा काही प्रश्न असेल तर खाली कमेंट करून नक्कीच विचारा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.